सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज मी आमचे जुने फोटोज स्क्रोल करत होते. फोटोज म्हणजे आमचे फोटो नाही, नॉर्मली मी असे फोटो स्क्रोल करत होती कॉलेजचे. तर मला आमचे फोटो दिसले, तर आम्ही विचार केला की तुमच्यापर्यंत ते शेअर करावं आणि त्याच्या मागची बॅक स्टोरी तुम्हाला सांगू आणि आम्ही पण आमच्या मेमरीज रिवाइंड करू. येस. तर हे फोटोज जे मी सिलेक्ट केले माझ्या मोबाईलमध्ये केले आहे. तर हे प्रफुलला आयडिया नाही आहे, ते प्रफुलसाठी पण थोडं सरप्रायझिंग राहणार. ठीक आहे. तर स्टार्ट करू विथ अवर फर्स्ट फोटो. आम्ही इथे फोटो इथे पॉपअप करून देऊ. आपण कॉलेजमध्ये गेलो होतो. ऑब्वियसली कॉलेजमध्येच होतो आपण, पण आम्ही इथे गेलो होतो कॉलेजमध्ये. कोविड नंतरची गोष्ट आहे. कॉलेजमध्ये कोविड नंतरची गोष्ट आहे, जिथे आपण गेलो होतो व्हिडिओ एडिट करायला. कॉलेजसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी गेलो होतो. कॉलेजसाठी व्हिडिओ बनवायला गेलो होतो, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटसाठी सगळं कॉलेजचं दाखवासाठी. आणि ते व्हिडिओ पाहून 2 लोकांनी ॲडमिशन घेतली होती. तेव्हा म्हणजे 4-5 वर्ष आधीची गोष्ट. तेव्हापासून आपण व्हिडिओ एडिटिंग सुरू केली. तेव्हा आम्ही गेलो होतो कॉलेजमध्ये. तेव्हा आम्ही जेवण झालं होतं. त्याच्यानंतर मी याला पेनाने, मला सवय होती याला टोचाची माराची वगैरे सवय, ते आताही आहे. मी पेन चम्मचने असं करू राहिलो होतो, तू मग पेननी मारू राहिलो होतो. तो फोटो असा ना दुसरा. हा पेननी मी अशी हे करत होते. चम्मच नाही, माझ्या हातात पेन आहे. तुझ्या हातात पेन आहे आणि तुझ्या हातात काय फोक्स आहे. ते तू काय आणलं होतं माहीत नाही. मेवनीज आणलं होते ते. मेवनीज नाही, पास्ता. हे बघ नाही तर मेवनीज हे दिसत आहे. नेक्स्ट फोटो आहे. येस, आपली फर्स्ट सेल्फी. हे आहे 15 ऑगस्ट किंवा नाही, हे 26 जानेवारीचा फोटो आहे. एकच आहे. तेव्हा एक फोटो नाही सोबत का बरं काढला माहित नाही. मी सगळ्यांसोबत सेल्फी काढत होतो. मी तुझ्यासोबत पण सेल्फी काढली होती. पण हा चांगली आली सेल्फी, मला खूप आवडली. आणि मला पाठवलं पण होतं आता की फोटो मला पाठवला होता नंतर, म्हणजे असं वाटत नाही का परफेक्ट कपल आहे म्हणून. असं मी म्हटलं होतं. तुला आठवत नसेल पण तू हे म्हटलं. माझ्याकडे प्रूफ होतं, पण ते आता मोबाईल खराब झाला तर प्रूफ केला आहे. मॅनिफेस्टेशन. तुम्ही हो म्हटलं होतं का? नाही, मी रिॲक्ट नव्हतं केला काहीच. मला वाटलं होतं काय दिलीप फ्रॉम एव्हरीवन करेल म्हणून स्क्रीनशॉट काढून ठेवलं. तर माझी एक बेस्ट फ्रेंड होती, मी तिला पाठवलं होतं. अच्छा, बरं. तिच्याकडे पण नसेल आता. देन GFC सेकंडवाला. कोविड नंतरचं GFC होतं. हे सगळे आमचे फोटो कोविडच्या आधी कोविडच्या नंतरचेच आहे. कोविडच्या आधी होतीस कुठं तू कॉलेजमध्ये? म्हणजे होती, पण फक्त एक्झाम द्यासाठी देत होती. मी कॉलेज रेग्युलर करत होते, 100% अटेंडन्स होते. तुझे फ्रेंड्स वेगळे होते म्हणून तुला माहीत नव्हतं मी कॉलेजमध्ये एक्झिस्ट करत होती म्हणून. शहाण्या. तर हा आहे कोविड नंतरचा GFC. GFC म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये पहिले राहत होतो. गणेश फेस्टिवल सेलिब्रेशन सांगली DMICRच्या कॉलेजमध्ये होतो आम्ही म्हणून. तर तिथे हा जबरदस्ती काढल्यासारखं तर मला वाटत आहे. जबरदस्तीने काढला, मला कोणतरी आवाज दिला होता फोटो काढायला. त्याचे फोटो काढून पटकन चाललो गेलो होतो. पण तो वाटत आहे जबरदस्ती काढला, पण जबरदस्ती नाही. बघ ना किती दूर उभं होतं, असं वाटते बापरे कसं जबरदस्ती. ऑब्वियसली असं कोणाची मी आता जिकडून चुकून उभं होणार नाही. कोणाचे म्हणजे आता तेव्हा तर कोणी होती तू. शहाण्या. आणि हाच फोटो बघ. मी माझ्या क्लासमेटसोबत फोटो काढत होती मागून. आणि मुद्दाम पोच दिली होती का तुम्ही? मुद्दामून गेलो होतो, असंच काहीतरी फोटोमध्ये असं होतं. असं करून पोच द्यायला गेलो मी. ते बरोबर ती स्टोरी टाकली पाहिजे. जेलसी इज अ डिसीज. माझ्या दुसऱ्या फ्रेंडने. आणि तेव्हा आमच्यात असं काही नव्हतं, पण आम्ही भांडत होतो एकमेकांसोबत. तर सगळे म्हणत होते नवरा बायकोसारखे भांडता म्हणून सगळेजण लोक चिडवत होते. तर म्हणून तर नेमका हा फोटो काय काढला. नाही, तो फोटोच्या मदत मी आलो होतो. तर मी माझ्या क्लासमेटसोबत फोटो काढत होती. तर मागून त्यांनी हा लुक दिला. मला माहीत पण नव्हतं. जेव्हा आमची दुसरी क्लासमेट आहे, ते आमचा क्लासचा जो ग्रुप असतो ना, इंस्टाग्रामवर ग्रुप होता. ग्रुप नव्हता, इंस्टाग्रामवर अलग पेज बनवलं होतं एका क्लासमेटनी. तर तिने टाकली होती स्टोरी, जेलसी इज अ डिसीज, गेट वेल सून प्रफुल गुजर. तो एकदम तसाच आला फोटो, एकदम परफेक्ट. येस. देन हा आहे प्रफुलचा फर्स्ट बर्थडे. नाही आहे, कॉलेजमध्ये गेल्यावर फर्स्ट बर्थडे. कॉलेजमध्ये गेल्यावर नाही, आम्ही दोघांनी प्रफुलचा बर्थडे जो सोबत सेलिब्रेट केला तो फर्स्ट बर्थडे. दोघांनी मिळून, दोघं जिथे आपण दोघं होतो सोबत. असं म्हणणं. असं इंटेन्शनली नव्हतं केलं, तर सगळे लोक असं झालं होतं बर्थडे सेलिब्रेशन. तुझ्याकडे सेलिब्रेशन केलं होतं, त्या दुसऱ्या घरी सेलिब्रेशन केलं होतं. ते सगळे लोक आले होते, मजा आली होती दिवशी. येस. देन लास्ट बर्थडे म्हणजे कॉलेजचा म्हणजे आम्ही फायनल इयरमध्ये होतो. एक्झामचा फॉर्म भरत होतो आम्ही तेव्हा. तो फॉर्म चुकला होता, आमचा मूड खराब झाला होता पूर्ण. पण शेवटी माहीत पडलं होतं का नाही, ठीक आहे बा फॉर्म. तर मग म्हणजे M.Pharmच्या एंट्रन्ससाठी एक्झामसाठी फॉर्म भरत होतो आम्ही त्या दिवशी. देन आहे शेगावला. आम्हाला म्हणजे मी खूपदा असं बोलले होते शेगावला जायचं आहे. पण आमचा प्लॅन झाला शेगावला जायचं. पण तिथे माझी आई आणि याची आई पण येणार होती, असं प्लॅन होता. पण टाईमवर ते दोघी कॅन्सल झालं. तर म्हटलं होतं आमच्या दोघांना चाललं जा म्हणून. तर आम्ही दोघं गेलो होतो सकाळचं ट्रेननी. पण ती ट्रेन लेट पोचली होती. तर आमचं दर्शन आणि प्रसाद घेताना वगैरे लेट झालं होतं. संध्याकाळची ट्रेन मिस झाली. तर संध्याकाळची ट्रेन मिस झाली होती. आम्ही तिथे स्टेशनवर, शेगावच्या रेल्वे स्टेशनवर किती 3 या 4 वाजेपर्यंत थांबलो होतो. सकाळी 3-4 वाजेपर्यंत. फोटो तेव्हाचा तो हा फोटो आहे तो. हे बघ. बघितलं. त्यानंतर आहे सेम शेगावचाच फोटो आहे.
तुझी चप्पल. माझा फेवरेट फोटो. त्याच्यात आपण दोघं नाही. पिक्चर एखादं माझी चप्पल एक याच्यात, कारण त्या दिवशी दिवसभर आम्ही फिरत होतो, तर माझे पाय वगैरे खूप मी कंटाळली होती त्या बिचाऱ्याने चप्पल वगैरे. मी फोटो का बरं काढला होता तुझा? असं तू मला सोडून समोर कुठे फिरत होता? समोर होतं फिरत. तूच मागायला होती फोटो काढायला, मागायला तू. अच्छा. हां आम्ही गेलो होतो सगळे आमचे क्लासमेट. हां संडे क्लब होता जिथे आम्ही प्रत्येक संडेला कुठे ना कुठे जायचो. तिथे आमचे एक सर पण राहायचे, तर आम्ही इथे गेलो धगायला. तिथे जाऊन आम्ही डबा पार्टी पर केली होती. तर तिथला हा फोटो आहे. ते खुश आहे प्रफुल यात. कोण खुश आहे? खुश. हां मैसूर कॉन्फरन्ससाठी गेलो होतो मैसूरला. आम्ही फिरलो होतो. हां कॉन्फरन्सचा पण फोटो आहे हा, जो आमचा फर्स्ट कॉन्फरन्स होता. आम्ही मैसूरला गेलो होतो, म्हणजे आमची सोबतची फर्स्ट ट्रिप होती. खूप लोक होते ट्रिप. आता ट्रिपमध्ये लोक राहतच ना. तिथे आम्ही मग चर्चमध्ये गेलो, तिथला हा फोटो आहे. तुमचं चर्चचं नाव नाही आठवत त्याचं, काहीतरी मोठं होतं खूप. आठवलं? तू लात मारून राहिली होती मला. लात नव्हती मारत. हे आमची एक्झाम सुरू होती, तर आम्ही सोबत अभ्यास करत होतो एक्झामला जायच्या आधी. सकाळी नाही मी हिच्या घरी पहिले रात्रभर अभ्यास करत होती. हे मी थोडंफार करून घेत होतो रात्रभर. नंतर मला असं समजत नव्हतं हे का करते. मग मी नाही का हिच्या पेपरच्या 1 घंटे आधी हिच्या घरी जात होतो आणि फक्त बसून पाहत होतो हे गावाचं सगळं बघत होतो. आणि पेपरमध्ये तेच येत होतं जे तू एंडमध्ये वाचत होती 70%. मग मी पासून जात होतो. म्हणजे आमचं कसं एक्झाम मोस्टली दुपारी राहायची. किती 2:30 वाजता 1:30 वाजता वगैरे काहीतरी. तर हा यायचा 11 वाजता वगैरे. तर मग मी रिव्हिजन करून घ्यायची याच्यासोबत. तर मोस्टली जी म्हणजे कॉन्फिडन्स होता तो, मस्त असा पेपर नव्हता माहिती राहत. टॉपर्स लोकांना कोइन्सिडन्स असतो, जे वाचते तेच पेपर. आम्ही जे वाचतो ते नाही तो आमचा कोइन्सिडन्स. हा तर आम्ही तेवढी प्रॅक्टिस करून ठेवतो ना, आम्हाला तेवढं माहिती होऊन जाते. तर मी जे एंड मोमेंटवर जे रिव्हिजन करत होती तेच मोस्टली येत होतं. आणि विचारा अभ्यास तोच करून जात होता. खुश होत होता माझा आन्सर पाहून. आन्सर पाहत नव्हतो. हां म्हणजे क्वेश्चन्स पाहून विचारलं ते. आमचा रोल नंबरही होता 1920 मागे तरी दाखवत नव्हती. हां आपण लायब्ररीमध्ये अभ्यास करतो तुझी प्रश्न. आम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करत होतो. स्टार्टिंगचं आहे. 2nd इयर झाल्यानंतर जस्ट आपण कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसत होतो. हां कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास. दिवस आठवते आता. संध्याकाळ नाही आहे, दुपार होती आम्ही अभ्यास करत होतो. हां फोटोवरून फोटो काढलेला फोटो आहे तो. कोणी काढला ते माहिती आहे मला कोणी काढला. असू दे. ओके. जीपॅटचा पेपर होता. हां जीपॅटचा नव्हता. नायपरचा पेपर होता. नायपरचा पेपर होता. फर्स्ट नायपरचा पेपर. मग कॅन्सल झाला होता. हां आमचे नायपरचे पेपर आमच्या वेळेस 2दा झाले होते. फर्स्ट टाइम काहीतरी टेक्निकल इश्यूमुळे तो कॅन्सल झाला होता. म्हणजे पेपर देऊन आलो, बसमध्ये बसलो, कॅन्सल झाला म्हणून मेसेज आला होता. तर ते फर्स्ट टाइम जो द्यायला गेला तो पेपर आहे हा. मे बी तेव्हा मी पास झालो असतो, जास्त मार्क्स भेटले असते. तर नायपरचा जो फर्स्ट पेपर होता जो कॅन्सल झाला तेव्हा त्यासाठी आम्ही चाललो होतो. मेट्रोमधला फोटो आम्ही सेल्फी काढले होते. मेट्रोमधला. आणि तेव्हा तू टोपी पण घेऊन दिली होती मला. ही बर्डीवरून घेतली होती. बर्डीवरून ती टोपी घेऊन दिली होती. तर हा फोटो आहे सेकंड नायपरचा. सेकंड टाइम नायपर एक्झाम दिली होती. सेकंड टाइम म्हणजे फर्स्टवाली कॅन्सल झाली होती, मग सेकंडसाठी होता तो. मला डेट नाही माहिती. तर तेव्हा अभिलाष पण होता सोबत आपल्या. तर आपण भूक लागली तर बर्गर किंगमध्ये गेलो होतो. चांगलाच नव्हता बरोबर. हां जी असेल ते महाग होता. महाग नव्हता मला नाही माहिती. चांगला नव्हता टेस्ट म्हणून. अभिलाषने ते घालून फोटो काढायला लावला होता. चायनीज आवडतो मला तो फोटो तेव्हा नव्हता आवडला, कारण मी खूप मोठा दिसत होता. पण आता मी छान म्हणजे आता मला तो चांगला वाटतो फोटो. हां फेअरवेल होता कॉलेजकडून भेटलेलं. हे तुझ्या लॅपटॉपची डिपी आहे का? लॅपटॉपची. हो ते गोल्याच्यात. येस ते माहिती खूप लोकांनी ओळखला तुझं लॅपटॉप. याच्यात माहिती आहे का झालं होतं, जेव्हा आम्ही आलो होतो जस्ट तयार होऊन फेअरवेलसाठी, तर तू गाडीवरून उतरली. मग नाही का तुझं साडी थोडीशी मागून फोल्ड झाली होती थोडीशी. तर मी असं खाली, आता मी कोट घालून होतं, पॅन्ट वगैरे टाईट होता, तर मी असं टोंगावर बसून असं हे करू राहिलो. तिथून माहिती आहे काय फॅकल्टी वगैरे पाहून राहिली होती. तर अरे वा किती छान मुलगा आहे असं करतो. येस तो. आणि याच्यात आमच्या हातात काहीतरी आम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला होता. मला बोलते काहीतरी झालं होतं म्हणून आम्ही लवकर निघून गेलो होतो. तर हातात ते हे गिफ्ट भेटलं होतं आम्हाला. फ्रेममध्ये आम्ही दोघांना जो फ्रेम भेटला त्याच्यात दोन्ही फ्रेममध्ये माझा एक पण, आमच्या दोघांचा एक पण फोटो नाही आहे. एक आहे पण ते खूप दूर उभा आपण त्याच्यात. हां म्हणजे ॲडजस्ट नसल्यासारखाच आहे तो. जीपॅटच्या पेपरच्या 1 दिवसा पहिले तू रडली होती. रडली म्हणजे बाहेर नव्हती रडली, घरी रडली होती. मग नंतर बाहेर आलो होतो त्या दिवशी जीपॅटच्या आदल्या दिवशी. आणि मला असं होतं की असं एन्झायटी होत होती, माझी प्रिपरेशन झाली नाही असं वगैरे म्हणून. पण माझा अभ्यासून होता, पण टाईमवर माहीत नाही मला ते होतं एन्झायटी टेन्शनमध्ये. माझा अभ्यास न होऊन मला एन्झायटी नाही होत. हां तर मला याचं स्वप्न होतं प्रफुल. त्याच्यामुळे ते एन्झायटी होती, ती होईल की नाही होईल की नाही चिडची करत होती. तर मी काहीतरी याच्यावर मोबाईलवर चिडली होती. तर मग हा विचार आला होता आलूबोंडे घेऊन. मोबाईलवर चिडली होती? मोबाईल म्हणजे फोन आला होता तेव्हा मी चिडली होती. मग तू आला होता आलूबोंडे घेऊन. आणि ते हॉल तिकीटची प्रिंट पण आणली होती तू. हां आठवलं बरोबर. असं मग तेव्हा माझ्या घरी प्रोग्राम पण होता कोणता तरी. दीदीचा प्रोग्राम होता, दीदीचं बारसं होतं.
कारण बारसो बाहेरचं नाही 7व्या महिन्यात की 9व्या महिन्याचा प्रोग्राम होता. तर मी रडली वगैरे. तर तो म्हणे तू एक काम कर, जा तिकडे जाऊन रिलॅक्स हो. म्हणून मी तयारी करून निघत होतो. तुम्हाला पोचून देत होता. तर मग तेव्हा हा फोटो काढला होता असा. हे आठवली. तू पहिली वेळा नायपरवरून आली ती वापस. पहिल्यांदा मी चंदीगडवरून वर्धेला आली. पहिल्यांदा म्हणजे नायपरमध्ये गेल्यावर पहिल्यांदा. तर याने मुद्दाम बहुतेक नागपूरपर्यंतची तिकीट काढली होती ताकी त्याला नागपूरपर्यंत मला घ्यायला यावं लागेल. हा मुद्दामच काढली होती. हां तर नागपूरला घ्यायला आला होता. हां बरोबर त्यावेळेसची तेच गोष्ट आहे. कारण एक वेळा असं झालं होतं तिकीट नागपूरपर्यंत होती पण मी तुला म्हटलं होतं बसून राहा बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये तो तू सेवाग्रामपर्यंत आली होती. तेव्हा फॅनी लागलं होतं आपल्याला. तर हा आहे तो फोटो की फर्स्ट टाईम तो घ्यायला आला होता मला नागपूरला घ्यायला आला होता. तेव्हाचा तो स्टोरी आहे फोटो हा. येस झालं. नंतर हा फोटो या मी फोटो सांगतो. हां ही घरी पहिली वेळा डोसे बनवले होते आणि तिथे काय बनवता राहिलं सगळे फाटून राहिले होते इकडे तिकडे. पहिल्यांदा नाही मी खूपदा बनवलं. माझ्या हाती जाळे बनते. मला नव्हतं माहिती तुमच्या घरी दुकान होतं पण तुला माहिती आहे. माझ्या मी पहिली वेळा डोसा बनवला होता. पहिली वेळा फर्स्ट टाइम लाईफमध्ये डोसा बनवला एकदम परफेक्ट बनला होता तो. हां डोसे चांगले बनले होते. तुझ्याही म्हणे मग पहिल्यांदा छान बनवला बनवले. होता. तर मला वाटलं त्याला येते पण मी याला शिकवायला लावलं. मी असं म्हटलंही होतं का मला येते बा पण येत नव्हतं. पण मी बनवला तर एवढा चांगला बनला. मी सरप्राईज झालो होतो. मी रिॲक्शन दिलं नाही. मी असं नॉर्मलीच रिॲक्ट केला मग आता बनवता येते पण ॲक्च्युली मी सरप्राईज झालो होतो का मला एवढं चांगलं आता बनवलं. हा फोटो आहे जे मी फर्स्ट टाइम जेव्हा आली होती तेव्हाचाच फोटो आहे. हां. तू ते विराट कोहली आणि अनुष्काला रेफरन्स दिला होता त्याला तसा फोटो काढायचा म्हणून तो स्पेशली अभिलाषला घेऊन आला होता हायवेवर. आणि हायवेवर आम्ही तसा फोटो म्हणजे ते तसं म्हणजे त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये जो होता सिनॅरिओ होता तर हा तेव्हाचा फोटो आहे. त्याला फक्त अनुष्का आणि विराट वाला जो सेम असं रिक्रिएट करतो रिक्रिएट जस्ट करतो दिवाळीच्या गोष्ट आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. तर आम्ही असेच आम्हाला आणखी काही चांगले फोटोज वाटले आमचे ज्याच्या मागे बॅक स्टोरीज आहे ते तुमच्यासमोर आणू. पुन्हा एक व्हिडिओ बनवू त्यासाठी. तर हाच होता आमचा व्हिडिओ. जे तुम्हाला आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करू शकता, सजेस्ट करू शकता. आम्ही आता ग्रोविंग आलो आहोत तर झालं सो बाय बाय. बाय बाय.